सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी आपण देवाचं वचन वाचूया। अनुवाद याचा 28वा अध्याय आणि दुसरं वचन, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील। आज परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद, जर आपण देवाच्या आज्ञा पाळू, जर आपण देवावरती प्रीती करू आणि जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू, त्याच्या मार्गाप्रमाणे जर चालू, तर परमेश्वराचे सर्व आशीर्वाद आमच्याकडं धावत येणार आहेत। आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की जर आम्ही देवाची वाणी लक्षपूर्वक ऐकली आणि जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर देव आपल्या सर्वांना उंच करणार आहे। त्यानंतर देवाचे सर्व आशीर्वाद आम्हाकडे धावत येणार आहेत आणि परमेश्वर आम्हाला आमच्या नगरामध्ये, आमच्या शेतीवाडीमध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे। परमेश्वर आमच्या लेकरांना आशीर्वाद देणार आहे, आमच्या शेतीला आशीर्वाद देणार आहे। परमेश्वर आमच्या गुराढोरांना आशीर्वाद देणार आहे, शेरडी मेंढरांना आशीर्वाद देणार आहे आणि परमेश्वर आमची टोपली देखील आशीर्वादित करणार आहे, आमची परात देखील तो आशीर्वादित करणार आहे आणि परमेश्वर आमचं येणं जाणं सर्व काही आशीर्वादित करणार आहे। आणि परमेश्वर म्हणतो की तुझ्या शत्रूंना परमेश्वर मार देईल आणि ते एका वाटेने येतील, परंतु परमेश्वर त्यांना 7 वाटेने पळवून लावेल म्हटलेलं आहे। आणि तुझ्या धान्याच्या कोठारांना तू हात घालशील व प्रत्येक कामाला तू हात घालशील, त्या प्रत्येक कामामध्ये परमेश्वर तुला बरकत देईल म्हटलेलं आहे। आणि परमेश्वर आमच्या भूमीला देखील आशीर्वाद देणार आहे, शेतीवाडीमध्ये आशीर्वाद देणार आहे, योग्य ऋतूमध्ये परमेश्वर पाऊस पाडणार आहे आणि पुष्कळांना परमेश्वर म्हणतो तू उसनं देशील पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही। हा देखील परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि म्हणून देवाची सेवा जर आपण करणार आहे तर हे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत। आणि म्हणून आपण देवाचं आज्ञापालन करणं, आपण देवाची वाणी ऐकणं हे फार फार महत्त्वाचं आहे आणि याद्वारे आपण आशीर्वादित होऊ शकतो। आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो। देवबाप तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव, देव तुम्हाला चांगलं आरोग्य देव, देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि देवबाप आजचं वचन तुम्हा सर्वांच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वादित करो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही लिहून पाठवा। ज्या प्रार्थना विनंत्या तुम्ही लिहून पाठवशील त्या प्रार्थना आम्ही देवाकडे करू आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल। आजचं वचन देव आशीर्वादित करून तुम्हा सर्वांना आजचा दिवस आशीर्वादित करू। आमेन।